आज वटपौर्णिमा। दरवर्षी महिलांच्या अलोट उत्साहात वटपौर्णिमा साजरी होते। सुवासिनी महिला नटून थटून ठिकठिकाणच्या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि 7 फेरे घालून पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामना करतात। मात्र गेल्या 2 वर्षापासून वटपौर्णिमेवर सुद्धा कोरोनाचं सावट आहे। त्यामुळे आजही महिलांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी केली। दरम्यान कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी अंबाबाई मंदिरात भाविकांना प्रवेश नव्हता। त्यामुळे दरवर्षी गर्दी असणारा रामाचा पार आज सुनासुना होता। शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणच्या वडांचं पूजन करून महिलांनी वटपौर्णिमेचा सण साजरा केला। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा। सावित्रीनं आपल्या पतीचे प्राण साक्षात यमाकडून परत आणले आणि वटपौर्णिमेचं व्रत सुरू झालं। प्राचीन काळापासून सौभाग्य रक्षणासाठी विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात। गेल्या 2 वर्षापासून वटपौर्णिमेवर कोरोनाचं संकट आहे। त्यामुळे सामुदायिकरित्या वटपौर्णिमा साजरी होत नाही। आजही महिलांनी मास्क लावून सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत वडाचं पूजन केलं। सकाळपासून वडाच्या झाडाजवळ महिलांची गर्दी होती। भरजरी साड्या, नाकात नथ आणि दागिने परिधान करून वडाच्या झाडाभोवती फेरे घेण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती। वडाच्या पूजेसाठी ओटी, आंबे, फणसाचे गरे आणि अन्य साहित्यांची खरेदी करण्यात आली होती। वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करून हळद कुंकू, आंबे, फणसाचे गरे वाहून आणि 7 फेऱ्या घालून पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामना करण्यात आली। नागाळा पार्कातील प्रसिद्ध नागोबा देवालयामध्ये आज सुवासिनींची गर्दी झाली होती। इथल्या वडाची पूजा करून प्रदक्षिणा घालून सुवासिनींनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली। फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, रंकाळा, पंचगंगा नदी घाट, मार्केट यार्ड, लाईन बाजार, कसबा बावड्यासह ठिकठिकाणी वडाचं पूजन करण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिलांनी घरातच कुंडीमध्ये वडाची फांदी किंवा रोपटं ठेवून पूजन केलं। कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या आवारातील रामाच्या पाराजवळ दरवर्षी वटपौर्णिमेला सुवासिनींची मोठी गर्दी असते। पण गेल्या 2 वर्षांपासून अंबाबाई मंदिरात भाविकांना प्रवेश नसल्यानं रामाचा पार यावर्षीही सुनासुनाच होता। त्याऐवजी ठिकठिकाणी वडाच्या फांद्या लावून त्याची पूजा करण्यात आली। लक्षतीर्थ वसाहत इथल्या किडकाडी मंदिराजवळ असलेल्या वडाच्या पूजनासाठी सुवासिनी महिलांची गर्दी झाली होती। महिलांनी वडाची मनोभावे पूजा करून आणि 7 फेऱ्या घालून पतीच्या दीर्घायुष्याची मनोकामना केली। तर ज्येष्ठ महिलांची ओटी भरण्यात आली। जुना बुधवार पेठेतही स्वामी समर्थ मंदिराजवळ असणाऱ्या वडाच्या पूजेसाठी सुवासिनी महिला नटून थटून येत होत्या। शाहूपुरी व्यापारी पेठेतील तुळजाभवानी मंदिराशेजारी असणाऱ्या वडपूजेसाठी परिसरातील महिलांनी उपस्थिती लावली होती। पारंपरिक पोशाख आणि अलंकार परिधान करून महिला वड पूजनासाठी येत होत्या। वडाची पूजा करून केळी आणि आंब्याचा नैवेद्य अर्पण करून सुवासिनी महिलांनी वडाभोवती प्रदक्षिणा घालून मनोकामना केली। वड हा वृक्ष अनेक वर्ष टिकणारा, त्यामुळेच भक्कम आयुष्य असणारा वृक्ष आहे। पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसांचं व्रत करायच्या, मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात। या दिवसाला एक धार्मिक परंपरा असली तरी आजच्या दिवशी निसर्गाची सेवा करता यावी हाच उद्देश असावा। चंदगड हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असा तालुका आहे। आजच्या वटपौर्णिमेचं औचित्य साधून अनेक नागरिकांनी आपापल्या शेतात किंवा परसदारात वृक्षारोपण केलं। त्यातून झाडं जगवण्याचा संकल्प कृतीत आणला। या उपक्रमासाठी संजय साबळे, प्रमोद चांदेकर, कवी BN पाटील, राहुल नवकुडकर, विजया उरणकर, रजनी कांबळे आणि साहित्यरत्न परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। वडणगे यूथ पॉवर ग्रुपतर्फे वटपौर्णिमेचं औचित्य साधून वड पूजण्यासाठी येणाऱ्या महिलांना 500 तुळशीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं। तसंच तुळशीचे फायदेही सांगण्यात आले। यावेळी ऋषिकेश टिटवे, केदार माने, प्रतीक कचरे, प्रमोद चौगले, अमित थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। राजेंद्रनगर इथं लायन्स उडान मंचच्या वतीनं वटपौर्णिमेनिमित्त 40हून अधिक महिलांना वडाची रोपं वाटण्यात आली। प्रत्येक गृहिणीनं वडाचं झाड लावून त्याचं जतन करावं असं आवाहन मंचच्या वतीनं करण्यात आलं। तटाकडील तालीम परिसरात अनेक झाडं नष्ट झाली आहेत। आज वटपौर्णिमेचं औचित्य साधून नव्यानं झाडांचं रोपण करण्यात आलं। भारती सतीश पाटील यांच्या पुढाकारानं राबवलेल्या या उपक्रमात ज्योती पाटील, सुमन अळवेकर, कांचन दरेकर, गौरी माने, अक्षता कुडव यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या। भुदरगड तालुक्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली। भर पावसातही गावागावातील महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून 7 फेरे घेतले। यावेळी एकमेकींना हळदी कुंकू देत ओटी भरण्याचाही कार्यक्रम झाला।
वटपौर्णिमेचा हा दिवस म्हणजे पावसाच्या आरंभीचा काळ असतो. याच दिवसात शेतीच्या कामाला सुरुवात होते. दमट वातावरणात काम करताना पतीचं आरोग्य राखण्यासाठी पत्नी जागरूक असते, अशी ही आजच्या सणामागं भावना असावी. राधानगरी तालुक्यात गावोगावी वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. वडाचं पूजन करून महिलांनी आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी साकडं घातलं. आधुनिक काळातही सुवासिनी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करताना दिसतात. यावर्षी कोरोनाचे निर्बंध पाळत इचलकरंजीतील महिलांनी ठिकठिकाणी वृक्षारोपण करून वडाचं महत्त्व अधोरेखित केलं. इचलकरंजी जवळच्या जांभळी इथल्या ऑक्सिजन पार्कमध्ये महिलांनी वडाच्या रोपाचं वृक्षारोपण केलं. तर गंगामाई शाळेचा दरवर्षी गर्दीनं फुललेला हा परिसर यंदा मात्र शांत होता. भोनेमाळमधील विघ्नहर्ता ग्रुपच्या महिलांनी जनजागृतीचे संदेश देणारे फलक लावून वटपौर्णिमा साजरी केली.